तर हाय हॅलो नमस्कार, माझं नाव श्वेता पवार. माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज करणार आहे हरभऱ्याची जी डाळ असते ना ती भिजत घातली होती. कमीत कमी मी 2 वाजता भिजत घातली ती डाळ आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30. तर 6:30 वाजेपर्यंत डाळ ही अशी छान भिजलेली आहे. त्यामुळं वाटून घेते त्याला, कारण की भजी काढायचे ते मग भज्यांची आमटी करायची आहे त्याच्यासाठी. तर अशी पटापट डाळ वाटली जाते आणि आपल्याला आभडधोबडच वाटायची आहे, जास्त काही तिला बारीक करायची नाही आहे. तर डाळ वाटून झाली आहे. आता काढते वाटणाचं सामान. तर मी त्याच्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, मीठ, मसाला आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता छान टचा टेचायचा कांदा, म्हणजे पटकन बारीक होतो. नाही तर आपण तसंच जर बारीक करत बसतो तर ते असं पटकन बारीक होत नाही. त्यासाठी टेचून घेते, म्हणजे लवकरात लवकर बारीक होईल. त्यासाठी त्यात मग असं ठेचून वगैरे घेतलं की 2 घासऱ्यात पण बारीक होतं ते, त्याच्यामुळं. तर वाटण पाट्यावरचंच भारी वाटतं, खायलाही चवदार लागते भाजी. आणि कसं पाट्यावरचं वाटण ते पाट्यावरचंच असतं, मिक्सरमधलं काय. आता म्हणतात ना शक्यतो मला पाट्यावरतीच वाटताना दिसतात. काहीच असतील ते मिक्सरचा वापर करत असतील, पण आम्हाला पाट्यावरचंच वाटण लागतं. आता 2 घासऱ्यात ही पहिल्यांदा जरा जोर लावून बारीक करावं लागतं, कारण की मोठे हे असतात त्यामुळं. आणि नंतर मग चांगली पिवळी झाल्यावरती मग काय नाही, मग दुसऱ्या घासऱ्याला जरा निवांत जातं. आणि पाटण जेवढं गंधावाने वाटलं जाईल तेवढं भाजीत मिक्सही होतं आणि लवकरही उरकलं जातं आणि छानही लागतं. आणि आमच्या सासूबाई नेहमी म्हणतात, गंधावाने वाटण असावं गंधावाने, म्हणजे असं नाही का, म्हणजे एक जीव सगळं व्यवस्थित. आणि मी मसाला आणि मीठ वाटणातच घेते बरं का, कारण की टेस्ट छान लागते भाजीची. मसाला आणि मीठही वाटलं जातं. आता वाटण काढून घेते आणि भजीची तयारी करते. पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे परतच्या वेळेस आपल्याला काय अशी म्हणजे घाण राहत नाही त्याच्यावरती. आता भजीसाठी मी हे घेतलेलं आहे, मसाला घेतलेला आहे, हळद थोडीशी, त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, सोडा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. सगळं एकजीव करून घेते आणि मस्त भजी काढते. आणि भजी आम्ही काढताच मुलींनाही खायला दिली आणि आमच्या सासऱ्यांनाही खायला दिली भजी. त्यांना पण खूप आवडतात नुसती भजी खायला. त्यामुळं मी मीठ मसाला हे उचलूनच घालते. आणि कोणताही कालवणाला मीठ मसाला उचलून असला तरच कालवण अप्रतिम लागतं. असं मिळमिळीत गिळगिळीत अजिबात खाऊ वाटत नाही. भजी छान खुसखुशीत आणि चविष्ट लागतात ही, आणि मला तर खूप आवडतात. मी तर एकदा माझ्या डिलेवरीच्या टायमाला आमची आई आली होती आणि माझ्या लक्षातच नाही, म्हणजे की आपण जे खातो त्याने बाळाला त्रास होतो म्हणून. आणि मी माझ्या आईला असं सहजच म्हटलं, आई भजीची आमटी कर ना. तर असे सगळे हँग होऊन माझ्याकडे बघत होते की हिथं काय चाललं आहे बाळाचं आणि हिचं काय. तर असं आठवतं की आपण एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल तर आपण किती नाही का, म्हणजे हे करतो त्या गोष्टीला. मला आणि तिच्यासारखी एवढी पण जमत नाही बरं का, तिच्या हाताची चव. पण तरीही छान होती भाजी, कशीही करा पण छान होती. तर इथं बनवताच आमचं खाणंही चाललं होतं, देणंही चाललं होतं. मुलींना देत होते, त्यांना देत होते, आणि तशीच पटकन भाजी काढायला टाकली. छान भाजीला जोपर्यंत कालवणाला उकळी फुटत नाही छान दन तोपर्यंत
भजी टाकायची नाहीत, नाही तर काय होतं, भजी सगळी अशी म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा रशी शिरती त्यावेळेस ती भजी फुगतात आणि असे फुटतात, तर तसं अजिबात खाऊ वाटत नाही. मसाला भाजून झालेला आहे मस्त. आता पाणी ॲड करते त्याच्यामध्ये भरपूर, म्हणजे जितकं लागतं तितकं. आणि आमच्यात चुरून मुरूनच लागतं संध्याकाळचं असं कालवण. मी कधीच असं जसं लग्न करून आले तसं कोरडं कधीच बघितलं नाही. ही छान उकळी फुटलेली आहे. आता ह्याच्यामध्ये भजी टाकते आणि एका साईडला 15-20 मिनिटांनी ठेवून देते आणि भाकरी करून घेते. तर मस्त बाजरीच्या भाकरी चालल्या ते तिथं माझ्या. आज चुलीवरती नाही स्वयंपाक केला, गॅसवरतीच केला, कारण की रोज चुलीवरच असतो. पण आज म्हटलं गॅसवरती करावं, सरपणाही नव्हतं आणि सगळे उशिरा आले रानातून, त्यामुळं कोणी फोडूनही दिलं नाही. म्हटले कर गॅसवरतीच, सकाळ तोडून देतो. त्यामुळं मग गॅसवरती स्वयंपाक करत होते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर नवीन आला असताल तर. आणि काही चुका वगैरे वाटत असतील तर प्लीज सांगा, पण चॅनलला सबस्क्राईब करा. एक गृहिणी पुढं जाण्याचं बघते आहे, काहीतरी करण्याचं बघते आहे, तिला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. तर भाकरी आता भाजून झालेली आहे मस्त. तर परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.